तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या वयसन चॅनलवर. तर आपण आता चाललोय बेकऱ्यामध्ये. तर बेकऱ्यामध्ये पण फुल राडा होणार आहे आज आपल्यासोबत चैतू शेठ. आता चला मग डायरेक्ट तिथं विषय करू. लाईटचा विषय खतरनाक आहे, शेवटपर्यंत राहा. मराठमोळी जेवण एक लावणी वीस माऊ मुंबई का सोड सोडा राया हा नाद खुळा. आता आपण आलो इथं ससननगर मध्ये. ससननगर मध्ये पण एक साऊंड आहे. सेटअप कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आता चाललोय आपण डायरेक्ट श्रीराम चौकात. तर श्रीराम चौकात तर डायरेक्ट लेझर शो आहे. तर कंटिन्यू राहा. तर आपण चला भेटू मग डायरेक्ट श्रीराम चौकात. आपण आलोय श्रीराम चौकात. तर आता बघू डायरेक्ट तिथं जाऊन लेझर शो कसा आहे आपला. चला भेटू.
त्यांचेही खूप आभार आणि साहेबांना खूप खूप भविष्यासाठी खूप शुभेच्छा. त्यांनी असंच मोठं व्हा, खूप मोठं व्हा सर. आणि अख्खी जनता आहे, सगळं प्रेम तुमच्या पाठीशी आहे हे मी बघतोय आणि असेच पाठीशी राहा नानांच्या. चला हवा येऊ द्या जरा. अहो काय झालं, मी तुम्हाला सांगतो, दवाखान्यात गेलो होतो. आता व्हायरल सुरू आहे खूप, खोकला सर्दी ताप. तर माझं डोकं दुखत होतं, सर्दी होती, कान ऐकायला येत नव्हतं, एवढं टाईट सगळं झालं होतं. ठीक आहे, दहीहंडी सोडायला आले. बोला जय श्रीराम, बोला जय श्रीराम. या ठिकाणी गोविंदा पथक या ठिकाणी आपल्या दहीहंडीला सलामी देण्याकरता या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी सालावाप्रमाणे याही वर्षी अजून थोडे थांबा. जय श्रीराम, भारत माता की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. धन्यवाद. आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचं सर्वांचं या ठिकाणी आयोजक प्रमोद नाना पाटील यांच्या वतीने 2025 दहीहंडी सोहळ्यामध्ये गोविंदा पथकाला विनंती आहे. तर भावांनो, तुम्हाला कसा वाटला व्लॉग हा नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा तुमच्या भावाला, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी जय महाराष्ट्र.